तर आम्ही या गुफेत काऊन चाललो आणि या भाऊला हे दोघ जण का नेत आहेत चला सांगतो. नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळीच तयारी केली आणि महादेवाचे गाणे ऐकले, पाणी भरलं आणि निघालो बा गाडीतनी, कारण की आज आपल्याला जायचं होतं सालवर्डी. पेट्रोल भरलं आणि निघालो बा. रस्ता तर लय चांगला होता, पण कुठं कुठं काम पण चालू होतं. 3 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही सालवर्डी पोहोचलो. पोहोचल्या पहिले फ्रेश झालो आणि निघालो बा. आणि आहे पहिली पायरी. इथून नाही म्हणता म्हणता 3 किलोमीटर लागते. आणि आहे माझी आजी, आणि आजी म्हणत होती महादेवाचे गाणे. ठमकत चाले गा महादेवा, तुझं ठमकत चाले. तुम्ही किती काही मोबाईलवर आणि स्पीकरवर गाणे वाजवा, पण या गाण्यांची मजाच वेगळी आहे रे बा. आणि आमचा भाऊ महादेवाचा टिक्का लावून कट्टर महादेवाचा भक्त बनला. आणि आपण पोहोचलो गुफेजवळ. इथून जायचं होतं आपल्याला खाली, कारण की खाली आहे महादेवाची मस्त पिंड. या गुहेमध्ये स्वतःहून निर्माण झालेले स्वयंभू शिवलिंग आहे. आणि इथे असं मानलं जातं की मनापासून मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते, फक्त मन पवित्र पाहिजे. मग आम्ही खाली पोहोचलो तो इथे गर्दी पण खूप होती. त्यानंतर महादेवाची पूजा केली. आणि ही जी पिंड आहे, या पिंडीवर नॅचरली वरच्या दगडातून पाणी पडते. पूजा वगैरे केली आणि आम्ही वरता आलो. वरती येऊन पाहतो तर आमचा भाऊ माकडांना प्रसाद चारत होता. आणि हे जे भाऊ आहे यांना झाली होती गपई जास्त, त्यामुळे भाऊंना चाललं नव्हतं. मग आम्ही खालतं येता येता तिथून शंख घेतला, कारण की आमच्या भाऊला शंख वाजवायचा खूप शौक. खाली पोचलो आणि जेवण वगैरे केलं. त्यानंतर कॅमेरा उचलला आणि यात्रेमध्ये आलो. यात्रेमध्ये झुले होते, पण हे तर काही चालू नव्हता. दुसरा होता त्यात बसायची हिंमत नाही झाली रे बा, काऊन की जेवण लय केलं होतं. त्यानंतर आमच्या भाऊने 100 रुपये धाडले, काऊन की इनाम होतं 200, पण आमच्या भाऊच्याने कधी पाडणच नाही झाले. आणि सूर्य पण डुबायला आलता म्हणून निघालो बा घरी. आणि तुम्ही माझं तोंड पहिल्यांदा पाहिलं असेल तर फॉलो करून टाका रे बा.